नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल. मी प्रीती देशमुख आज तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आहे आषाढी अमावस्या आणि आषाढी अमावस्येला आपल्याकडे दीपपूजन केलं जातं. त्यासाठी आज मी सुद्धा दीपपूजन करते आणि तुमच्या बरोबर माझी ही दीपपूजा मी कशी केली हे मी तुम्हाला शेअर करते. कारण की आज मी माझ्या शौर्याला सुद्धा ओवाळणार आहे. इथे मी 7 कणकेचे दिवे केले गव्हाच्या पिठाच्या आणि त्यापैकी हे 2 आहेत ते 2 वातींचे केलेले आहेत. हे असणार आहे शौर्याला ओवाळण्यासाठी आणि हे देवाचे दिवे आहेत. 5 बोलतात की जेव्हाही बाळाला ओवाळायचं असेल, कोणालाही ओवाळायचं असेल किंवा तुपवात नाही तर तेलाची अशी 2 वाती एकत्र करून एक वात करून करायचं असतं. त्यामुळे हे 2 कणकेचे दिवे शौर्यासाठी आहेत आणि हे जे ओवाळायचे दिवे आहेत ते ओवाळल्यानंतर देवापुढे ठेवायचे नाही असं आमच्याकडे सांगितलं जातं. माझ्या सासूबाईंनी, माझ्या आईने मला शिकवलंय. तेच मी तुमच्याकडे फक्त शेअर करते आहे. तर आपण हे दिवे इथे आता ठेवून घेऊ आणि त्याची पूजा करू. आणि ह्या कणकेच्या 5 दिव्यांनी त्या दिव्यांची आरती करायची असते हे सांगितलंय. तर आपण हे बघूच पुढे. कोणतीही पूजा सुरू करताना पहिला आपल्याला हळदी कुंकू वाहावं लागतं. आणि मी हळदी कुंकू वाहते, त्याच्याबरोबर अक्षता. आणि कोणताही दिवा पहिला मांडायच्या अगोदर तो असा चौरंगावर किंवा कोणत्याही कपड्यावर डायरेक्ट ठेवायचा नसतो. त्याच्या खाली तांदूळ, गहू, कोणतेही भाजी, तांदूळ आणि गहू ठेवूनच त्याच्यावरती दिवा आपण ठेवायचा. त्यासाठी मी ते तांदूळ घेतले आहेत. दिव्यांची पण मांडणी करते. माझ्याकडे काही जास्त दिवे नाहीये, थोडेसेच आहेत. तर तेच मी ते मांडते. आता इथे मी दिव्यांची मांडणी केलेली आहे. पूर्ण दिव्यांची मांडणी झालेली आहे. तर जशी मांडणी होईल तसं पहिलं त्यांना हळदी कुंकू लावून देतात. प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे. अजून एक दिवावरती लावलेला आहे. तो माझ्या मावस सासूंनी मला दिलेला. माझ्या लग्नानंतर शौर्य व्हायच्या अगोदर तोही दिवा प्रज्वलित करणार आहे. आता आपण दिवे प्रज्वलित करून घेऊया. आता ह्या सगळ्या दिव्यांबरोबर आपण कणकेचे दिवेही प्रज्वलित करून घेऊ. बोलत राहा.
हे सर्व दिवे प्रज्वलित करून झालेले आहेत. आपण त्यांना फुलं वाहून ठेवूया. जसं हळदी कुंकू लावलं प्रत्येक देवाला आपण फुल वाहतो तसं आपण हे सुद्धा करायचं आहे. देवपूजा झालेली आहे. आता आपण आरती करून घेऊया. आपण आपल्याकडे असं सांगितलं जातं की दिवे पूजन झाल्यावरती त्याला ओवा लावा, तेही कणकेच्या दिव्याने. तर मी 5 दिवे घेतलेले आहेत कणकेचे दिवे, तर त्याच्याने आपण ओवाळून घेऊ. शौर्य येतो पहिलं तू ओवाळ. तू बाप्पाच्या जे करतो इकडे. येस प्लीज. नाही बघ मम्माने बाप्पाच्या जे केले. वा ना. आता आपण बाप्पाच्या जे करूया. म्हटलं जातं की आपल्या घरात प्रकाशमय राहावं. आतापासून आपल्याला श्रावण सुरू झाल्यापासून आपल्याकडे सगळ्या सणासुदांची सुरुवात होते आणि ते सगळं नीट पार पडावं म्हणून ही सुरुवातीची देवपूजा. आणि माझी आई तर मला असं सांगायची की आपल्याकडे सण सूद चालू झाले की हे सगळं पंत्या दिवे लागतात, तर त्याची अगोदर पूर्वतयारी की आपण ते घासून नीट करून त्याची पूजा करावी की जेणेकरून ते दिवे आपण उद्या गणपतीला नवरात्री तिथे आपण दीप प्रज्वलित करू शकतो. ही जी मला माहिती होती ती तुमच्या बरोबर शेअर केली. तुम्हाला काही वाटत असेल, तुमच्याकडे काही एक्स्ट्रा माहिती असेल, काही वेगळी माहिती असेल, प्लीज मला कमेंट मध्ये कळवा. आता आपण माझ्या पिल्लूचं ओवाळून घेऊया. हाय कर शौर्य. हाय तिथे हाय कर. हाय काय केलं. ओके ना. हे काय बाप्पाचे चहा था म्हणतो हात नको लावा, मम्मा करते ना. ओके ओके पिलू. येस ओके. हा पिलू था मम्मा देणार. हा मम्मा ना तुला एक पण लागते. वाव सांग ना पिलू. हा मग आता आपण याच्याने करायचं. माझ्या मुलाला आयुष्यवंत होऊ दे, खूप चांगली बुद्धी मिळू दे. हो ना पिलू. हात जोड हात जोड हात जोड. हात जोडून मम्मा दे ना तू काही हात जोड. वाव बाप्पा जय जय बाप्पा जय जय. हाय हाय. आता तुला देऊ पेढा. येस ओके. त्याला तू काय खाल्लं. आम्ही पेढा खाला. पेढा खाला आणि मम्माने काय केलं. बाप्पाचे जे तर तुझ्या हँड मध्ये धर तू खा. ओके धर बस. ओके. आता हे औक्षण केलेले शौर्याचे दिवे देवापुढे ठेवायचे नसतात, तर हे दिवे मी दरवाजाच्या बाहेर, म्हणजे लक्ष्मी आपली दरवाजातून येते जसं आपण दिवाळीला पणत्या लावतो तशा प्रकारे हे दिवे आता मी दरवाजाच्या बाहेर ठेवणार आहे. तिथून लक्ष्मी येऊ. कारण देवाच्या पुढ्यात हे ओवाळायला ठेवायचं नसतं असं बोलतात, पण आता हे दिवे मी कुठे ठेवू म्हणून मी दरवाजाच्या बाहेर ठेवणार आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडून दीप अमावस्याच्या शुभेच्छा. आजचा व्हिडिओ आमचा कसा वाटला हे तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि काही जर माझ्याकडून राहिलं असेल तर प्लीज मला कन्फर्म करा, कमेंट करा. धन्यवाद.